अभिप्राय ब्लॉग तनुश्री ब्रह्ममुहूर्त सेशन. ब्रह्ममुहूर्त आयुष्याला नवी दिशा देणारा सुवर्णकाळ. आजच्या धावपळीच्या युगात रात्री उशिरापर्यंत जागणं, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये हरवून जाणं, अनियमित जेवण, जंक फूड, ताणतणाव आणि सततची धावपळ हे जणू आधुनिक जीवनाचं नवं वास्तव बनलं आहे. आपण करिअरमध्ये प्रगती करत आहोत, तंत्रज्ञानात पुढे जात आहोत, सुविधा वाढत आहेत. पण या सगळ्या प्रवासात आपण नकळत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मागे सोडत चाललो आहोत, आपली दिनचर्या. आणि त्याहूनही महत्त्वाचं स्वतःचं आरोग्य. आज अनेकांना वेळ नाही, झोप नाही, शांतता नाही, मन मोकळं करण्यासाठी माणूस नाही, स्वतःसाठी 2 मिनिटही नाही. आणि म्हणूनच आज जगात औषधांची संख्या वाढत आहे, पण आरोग्य कमी होत चाललं आहे. जिमची संख्या वाढते आहे, पण ऊर्जा कमी होत आहे. मोठमोठ्या घरांची संख्या वाढत आहे, पण मनाची शांतता कमी होत आहे. या सगळ्या धावपळीत आपण स्वतःपासूनच दूर जात आहोत. अशा वेळी डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे मॅम यांच्या तनुश्री ब्रह्ममुहूर्त हा 5 दिवसांचा ऑनलाईन प्रवास अनुभवण्याची संधी वारंवार मिळत असते. आणि मनापासून सांगावंसं वाटतं, हा फक्त एक ऑनलाईन कोर्स नाही, ही फक्त माहिती देणारी कार्यशाळा नाही, तर स्वतःकडे पुन्हा प्रेमाने परत येण्याचा प्रवास आहे. ब्रह्ममुहूर्त प्रत्येक दिवसात मिळणारा सुवर्णयोग. आपण शुभमुहूर्त शोधत असतो, लग्नासाठी, घरासाठी, व्यवसायासाठी, नवीन सुरुवातीसाठी, गृहप्रवेशासाठी. पण निसर्गाने आपल्याला दररोज एक शुभमुहूर्त दिला आहे, तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त. हा मुहूर्त कोणत्याही पंचांगात शोधावा लागत नाही, तो दररोज आपल्या दारात येतो. प्रश्न एवढाच, आपण त्याचं स्वागत करतो का? पहाटेची ती वेळ, जेव्हा संपूर्ण निसर्ग शांत असतो, हवा शुद्ध असते, मन निर्मळ असतं, विचार स्वच्छ असतात आणि विश्वाची सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक अनुभवायला मिळते. म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व सांगितलं. आज आधुनिक विज्ञानसुद्धा सांगतं की पहाटेची वेळ मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी, सर्जनशीलतेसाठी, भावनिक संतुलनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्त म्हणजे फक्त लवकर उठणं नाही, तर स्वतःला भेटण्याची वेळ आहे, स्वतःच्या श्वासाशी जोडण्याची वेळ आहे, स्वतःच्या मनाचं ऐकण्याची वेळ आहे, स्वतःचं आयुष्य नव्याने घडवण्याची वेळ आहे. झोपेचं विज्ञान, आरोग्याचा खरा पाया. आज अनेकांना चांगली झोप मिळत नाही. उशिरापर्यंत मोबाईल, लॅपटॉप, वेब सिरीज, रील्स, सोशल मीडिया, कामाचा ताण आणि मग रात्री उशिरा झोपणं, सकाळी उशिरा उठणं आणि दिवसभर थकलेलं शरीर, चिडचिड, एकाग्रता कमी, विस्मरण, हार्मोन्स असंतुलन, पचनाचे त्रास, वाढत जाणारं वजन, भावनिक अस्थिरता. हे सगळं आपण सामान्य समजायला लागलो आहोत. पण या सत्रातून सर्वात मोठी जाणीव झाली, लवकर झोपणं आणि ब्रह्ममुहूर्तावर उठणं ही चैनीची गोष्ट नाही, ही शरीराची मूलभूत गरज आहे. आपला मेंदू, रोगप्रतिकारशक्ती, हार्मोन्स, पचनसंस्था, हृदय, यकृत, संपूर्ण शरीर या सगळ्यांचं कार्य आपल्या झोपेच्या चक्राशी जोडलेलं आहे. आपण मोबाईल रोज चार्ज करतो, पण स्वतःच्या शरीराची बॅटरी चार्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या झोपेकडे मात्र दुर्लक्ष करतो. चांगली झोप म्हणजे चांगला दिवस, चांगला दिवस म्हणजे चांगलं आयुष्य आणि चांगल्या आयुष्याची सुरुवात ब्रह्ममुहूर्तापासून होते. जेव्हा झोप योग्य असते, तेव्हा मेंदू अधिक कार्यक्षम होतो, स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते, सर्जनशीलता खुलते, भावनिक स्थिरता वाढते, निर्णय क्षमता सुधारते, दिवस उत्साहाने सुरू होतो. याच सत्रामध्ये डॉक्टर सुप्रिया मॅम जेव्हा बॉडी रिच्युअलबद्दल सांगतात, तेव्हा शरीर म्हणजे आपल्या आत्म्याचं मंदिर. या 5 दिवसात
मॅम आयुर्वेदातील अनेक दिनचर्या अतिशय सोप्या, सुंदर आणि वैज्ञानिक पद्धतीने समजावून सांगतात. नाभीपुराण, दंतधावण, जिभेची स्वच्छता, पादाभ्यंग, त्वचेची काळजी, सकाळच्या छोट्या छोट्या सवयी, शरीराची योग्य निगा आणि आयुर्वेदिक दिनचर्येचं महत्त्व, या सगळ्या गोष्टी आपण किती सहज विसरत चाललो आहोत याची जाणीव झाली. आयुर्वेद म्हणजे फक्त औषध नाही. आयुर्वेद म्हणजे रोग होण्यापूर्वी स्वतःला जपण्याची कला. आज आपण औषधं शोधतो, डॉक्टर शोधतो, डाएट शोधतो, पण आपली जीवनशैली तपासायला विसरतो. तनुश्री ब्रह्ममुहूर्त या सत्राने एक शिकवलं, दिनचर्या ही सर्वात मोठी औषध आहे. आपल्या छोट्या छोट्या सवयी आपलं भविष्य घडवत असतात. या सत्रामध्ये जेव्हा माइंड रिच्युअलबद्दल सुप्रिया गुगळे मॅम सांगतात, मन आपल्या आयुष्याचा अदृश्य चालक. आजच्या काळात शरीरापेक्षा मन जास्त थकतं. कामाचा ताण, अपेक्षा, भीती, तुलना, राग, नैराश्य, अतिविचार आणि सतत धावत राहण्याची सवय, यामुळे मनाला विश्रांतीच मिळत नाही. आज प्रत्येकाला शरीरासाठी डॉक्टर माहीत आहे, पण मनाला शांत कसं करायचं, भावनांना समजून कसं घ्यायचं, स्वतःशी संवाद कसा साधायचा, हे फार कमी लोक शिकवतात. तनुश्री ब्रह्ममुहूर्त या सत्रामध्ये मॅमने मनाच्या आरोग्याकडे अतिशय प्रेमाने, संवेदनशीलतेने पाहायला शिकवलं. मनाला दोष देऊ नका, त्याचं ऐका, त्याला समजून घ्या, त्याच्याशी मैत्री करा, हे शिकायला मिळालं. मन शांत असेल तर निर्णय योग्य होतात, नाती सुंदर होतात, आरोग्य सुधारतं आणि आयुष्य अधिक आनंदी होतं. या सत्रामधला सोल रिच्युअल या भागामध्ये आत्म्याशी एकदा पुन्हा भेट होते. शरीर निरोगी असू शकतं, मनही शांत असू शकतं, पण आत्मा जर थकलेला असेल तर समाधान मिळत नाही. तनुश्री ब्रह्ममुहूर्त या सत्रात ध्यान, प्रार्थना, पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, निसर्गाशी संवाद, स्वतःशी संवाद यांच्या माध्यमातून आत्म्याचं पोषण कसं करायचं हे शिकायला मिळालं. आपण रोज अनेक लोकांना भेटतो, पण स्वतःला भेटण्यासाठी किती वेळ देतो, हा प्रश्न मनात कायमचा घर करून गेला. या सत्रामध्ये फूड रिच्युअलबद्दल अन्न औषध की आजार, अन्न हेच औषध आहे हे समजलं. ही ओळ आपण अनेकदा ऐकली आहे, पण अन्न फक्त भरण्यासाठी नसतं. अन्न फक्त पोट भरण्यासाठी नक्कीच नसतं. ते आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी घडवत असतं. आपण जे खातो तेच आपण बनत जातो. तनुश्री ब्रह्ममुहूर्त या सत्रात काय खावं, कधी खावं, कसं खावं, किती खावं, केव्हा खावं, यामागचं आयुर्वेदिक शास्त्र अतिशय सुंदर पद्धतीने डॉक्टर सुप्रिया गुगळे सांगत असतात. आजच्या फास्ट फूड संस्कृतीत आपल्या स्वयंपाकघरातलं साधं सात्विक अन्न किती मोठं औषध आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली. याच तनुश्री ब्रह्ममुहूर्त सेशनमध्ये वाचन आणि लेखन याबद्दल अमूल्य ज्ञान मिळालं. ब्रह्ममुहूर्ताने दिलेली एक अमूल्य भेट, वाचन आणि लेखन. या संपूर्ण प्रवासातून मला आणि आमच्या अनेक नियमित सदस्यांना अजून एक सुंदर भेट मिळाली. वाचन आणि लेखनाची सवय. पूर्वी पुस्तकं विकत घ्यायची, वाचायची इच्छा असायची, पण ती पूर्ण व्हायची नाहीत. वेळ नाही, नंतर वाचेन असं म्हणता म्हणता पुस्तकं कपाटातच राहायची. पण ब्रह्ममुहूर्ताने दिवसाची सुरुवात बदलली आणि नकळत आयुष्यही बदलायला लागलं. आज पुस्तकं पूर्ण होऊ लागली आहेत. वाचनाचा वेग वाढला आहे, समजण्याची क्षमता वाढली आहे, एकाग्रता वाढली आहे, फोकस वाढला आहे. लिहिण्याची सवय निर्माण झाली आहे. जर्नलिंग, ग्रॅटिट्यूड, विचार लिहून ठेवणं, स्वतःशी संवाद साधणं हे आयुष्याचा अविभाज्य भाग बनू लागला आहे. माझ्यासारख्या पुस्तकप्रेमी व्यक्तीसाठी ही या सत्राची सर्वात मोठी भेट आहे. कारण वाचन म्हणजे दुसऱ्यांच्या अनुभवातून स्वतःचं आयुष्य समृद्ध करणं आणि लेखन म्हणजे स्वतःच्या अनुभवातून स्वतःलाच नव्याने भेटणं. त्यामुळे शिकवण्याची शैली हे या सत्राची अजून एक विशेष गोष्ट आहे. या सत्राची अजून एक विशेष गोष्ट म्हणजे प्रत्येक विषय अत्यंत सोप्या भाषेत, सुंदर PPT, प्रेझेंटेशन्स, चित्र, ऑडिओ, व्हिडिओ, आयुर्वेदिक संदर्भ, वैज्ञानिक दृष्टिकोन
आणि दररोजचा गृहपाठ. म्हणून हे फक्त ऐकण्याचं सत्र राहिलं नाही, तर जगण्याचं सत्र बनलं. शिकलेलं आणि दुसऱ्याच दिवशी आयुष्यात उतरवायला सुरुवात व्हायची आणि हळूहळू छोट्या छोट्या सवयी मोठे मोठे बदल घडवू लागल्या. हा कोर्स इतका वेगळा का वाटला, तर आज हजारो रुपयांचे कोर्स उपलब्ध आहेत, पण अवघ्या 199मध्ये 5 दिवस, दररोज जवळपास 2 तास, पहाटे 5:30 ते 7:30. त्यापूर्वी एक तयारीचं विशेष सत्र आणि इतकं समृद्ध ज्ञान. ही खरंच अविश्वसनीय गोष्ट आहे. ज्ञानाची किंमत पैशात मोजता येत नाही आणि इथे मिळणारं ज्ञान आयुष्यभर उपयोगी पडणारं आहे. म्हणूनच या सत्रामध्ये कितीतरी सदस्य पुन्हा पुन्हा सहभागी होतात. आणि सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे अनेक सहभागी एकदाच नव्हे, तर प्रत्येक नवीन बॅचमध्ये पुन्हा सहभागी होतात. कारण प्रत्येक वेळी नवीन शिकायला मिळतं, नवीन जाणीवा होतात, नवीन बदल अनुभवायला मिळतात आणि स्वतःशी नातं अधिक घट्ट होत जातं. हीच या सत्राची खरी यशोगाथा आहे. माझा अनुभव या 5 दिवसांनी मला एक गोष्ट मनापासून शिकवली. आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं नाही. आरोग्य म्हणजे सकाळी उत्साहाने जाग येणं, दिवसभर ऊर्जा टिकणं, मन शांत असणं, विचार सकारात्मक असणं, रात्री समाधानाने झोप लागणं आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगणं. हे या सत्राने मला आणि फक्त माहिती दिली नाही, तर जीवन जगण्याची दिशा दिली. त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर सुप्रिया मॅम. आयुर्वेद, जीवनशैली, दिनचर्या, आरोग्य, मन, आत्मा हे सगळं इतक्या प्रेमाने, इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याच्या तळमळीने शिकवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. साष्टांग दंडवत. आपण फक्त शिकवत नाही, तर लोकांच्या आयुष्यात नवीन पहाट निर्माण करता. त्यामुळे माझी मनापासून सर्वांना विनंती आहे, जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल, झोपेचं चक्र सुधारायचं असेल, शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायचा असेल, आयुर्वेद पुन्हा आपल्या जीवनात आणायचं असेल, वाचन, लेखन, आत्मविकासाची सवय लावायची असेल, स्वतःसाठी दररोज 2 तास राखून ठेवायचे असतील, तर तनुश्री ब्रह्ममुहूर्त हा प्रवास नक्की अनुभवा. ही फक्त 5 दिवसांची कार्यशाळा नाही, तर स्वतःच्या सर्वोत्तम रूपाशी भेट घडवणारा प्रवास आहे. आज आपण यशासाठी धावतो, पैशासाठी धावतो, स्वप्नांसाठी धावतो, पण जर शरीर थकलं, मन हरवलं, आत्माच शांत नसेल, तर या सगळ्या यशाचा आनंद कोण घेणार? म्हणून कधी थोडं लवकर झोपूया, थोडं लवकर उठूया, थोडं स्वतःकडे वळूया. कारण आरोग्य हा आपल्या आयुष्याचा शेवटचा उद्देश नाही, तो प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचा पाया आहे. आणि त्या पायाची सुरुवात एका सुंदर पहाटेपासून, एका ब्रह्ममुहूर्तापासून आणि एका योग्य निर्णयापासून होते. पहाट बदलली की दिवस बदलतो, दिवस बदलला की सवयी बदलतात, सवयी बदलल्या की आरोग्य बदलतं, आरोग्य बदललं की विचार बदलतात आणि विचार बदलले की संपूर्ण आयुष्य नव्यानं फुलायला लागतं. कदाचित या परिवर्तनाची सुरुवात एका ब्रह्ममुहूर्तापासूनच होते. तेव्हा चला यावेळची ब्रह्ममुहूर्ताची बॅच जॉईन करूया आणि आयुष्यात सुंदर बदल घडताना बघूया. साक्षीदार होऊया स्वतःच्या आमूलाग्र बदलाचे, आवृत्तीचे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड.